प्रश्न पहिला, संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक भाषांचे विविधता असलेले देश कोणते आहे? ऑप्शन आहेत ए पाकिस्तान, बी भारत, सी नेपाळ, डी अमेरिका. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी भारत. आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. दुसरा प्रश्न, कोणत्या देशात एकही हत्ती बघायला मिळत नाही? ऑप्शन आहेत ए इजिप्त, बी नॉर्वे, सी भारत, डी नेपाळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इजिप्त. प्रश्न तिसरा, किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करणारे भारतीय प्रधानमंत्री कोण होते? ऑप्शन आहेत ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी इंदिरा गांधी, सी अटल बिहारी वाजपेयी, डी मनमोहन सिंग. उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अटल बिहारी वाजपेयी. किसान क्रेडिट कार्ड योजना ही अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरू केली होती. प्रश्न चौथा, सत्यमेव जयते हे वाक्य भारतातील कोणत्या ग्रंथातून घेतले आहे? ऑप्शन आहेत ए गीता, बी रामायण, सी उपनिषद, डी मनुस्मृती. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी उपनिषद. प्रश्न पाचवा, पेट्रोलियम या शब्दाचा अर्थ काय आहे? ऑप्शन आहेत ए खनिज तेल, बी वनस्पती तेल, सी गॅस, डी प्राकृतिक वायू. उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पेट्रोलियम या शब्दाचा अर्थ खनिज तेल असा होतो. प्रश्न सहावा, हरित क्रांती याचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तुमचे ऑप्शन आहेत ए कापूस उत्पादन वाढवणे, बी गहू व तांदूळाचे उत्पादन वाढवणे, सी रासायनिक खतांचा वापर कमी करणे, डी जैवविविधता वाढवणे. उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. हरित क्रांतीचे मुख्य उद्दिष्ट हे गहू व तांदूळाचे उत्पादन वाढवणे होते. प्रश्न सातवा, रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्यास शरीरास काय फायदा होतो? ऑप्शन आहेत ए ऍसिडिटी, बी त्वचेवरील पिंपल्स कमी होते, सी बद्धकोष्ठता, डी वरील सर्व. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्यास आपले संपूर्ण शरीर हे डिटॉक्स होते. प्रश्न आठवा, केळीच्या झाडाचे जीवनकाळ किती वर्षाचे असते? ऑप्शन आहेत ए 5, बी 10 वर्ष, सी 25 वर्ष, डी 32 वर्ष. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 25 वर्ष. प्रश्न 9वा, सिंहगड किल्ला कुठे आहे? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी पुणे, सी सिंधुदुर्ग, डी मथुरा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुणे. प्रश्न 10वा, उधार या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए लोन, बी उधळणे, सी खर्च, डी सुरक्षितता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.